तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमद्यपमादधान वेरमणि सिक्खापदं समाधियामि वन्नगन्धगुणोपेतं येतं कुसुमसंयुतं पूजयामि पूजयामि बुद्धं लंकायं जम्बूदीपेति दशपुरवरे नागलोके शब्दे बुद्धस्य बुद्धे सकलवस्तुते केशवमानि जम्बूदीपेतं नमामि वन्दामि चेतियं सर्वसर्वस्थानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिर्बुद्धरूपं सकलं तदा सकल विद्यं विदुरज्ञानं देवरूपं सुदेवं निमलचक्षु गभीरभूषं घोरवन्नं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि आतमध्ये पुष्पाताईंचा फोन आहे विसरणार नाही दुसरे काही विसरू परंतु आम्ही आमच्या आई वडिलांना विसरणार नाही. मनात म्हणाल तर माझ्या बरोबर किंवा मागवून त्यांचे उपकार अगणित झाले आहेत याची सदैव आठवण ठेवू. त्यांना प्रत्येक बाबतीत दुःखाच्या वेदना होतील अशी गैरवर्तणूक आम्ही करणार नाही. ज्यांनी दुःखाच्या असह्य वेदना सहन केल्या आहेत त्या पूज्यजनांचे हृदय आम्ही
बनून ठेचणार नाही. ज्यांनी आपल्या मुखातील घास आम्हास देऊन आम्हाला मोठे केले, अमृत पाजले, त्यांना आम्ही विष पाजणार नाही. ज्यांनी आमचे खूप कौतुक केले, त्या गोड कौतुक पुरविणाऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास आम्ही विसरणार नाही. लाखो रुपये कमावून सुद्धा आई वडिलांना आम्ही सुखी केले नाही, तर ते लाख रुपये म्हणजे राख आहे अशी आम्ही कल्पना करू. पैसे खर्चून सर्व काही मिळेल, परंतु आई वडील मिळणार नाही. अशा पूज्य माता पित्यांना आम्ही कदापिही विसरणार नाही. विपत्ति पतिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकम सब दुख विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुगत्वा पंथम उथम मंगल समस्ता चक्रवाले स्वात्रे गच्छतु देवता सद्धम्मा मुनिराज सनन्तु सुखमोक्षद धम्मं श्रवणकालो अयं वदन्ता धम्मं श्रवणकालो अयं वदन्ता धम्मं श्रवणकालो अयं वदन्ता हे संता संतचित्ता शरण शरणाय भूमा भूमा च देवा गुणगणग्रहणात् यावता सफकाल ये जयायुं देवा वरदनाय ये राजेव संतो संतो हे वरवचनं समस्ता चक्रवाले देवाचे भगवान यमादेवतं पुण्यं संपत्ति साधकं नाते समझ साधु 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 विधीपूर्वक कार्यक्रम आई बाबाला विसरू नका ते हे आहे बाबा. आई बाबाला विसरू नका म्हणते ते हे आहे बाबा. आईला विसरलो होतो आईला विसरलो. आणि शेवटची गाथा उद्या माते करताय. कशा करता तर भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता. ही आमची देवता, आमचं रक्षण करू. आम्ही स्वार्थी आहोत, आम्ही सगळे स्वार्थी आहोत. ज्या ज्या कोणी मावल्या चांगल्या वागणुकीच्या किंवा धर्मानं वागणाऱ्या आहेत त्या आमचं रक्षण करू, असा याचा अर्थ. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावे संघानुभावे. बोला 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 बोला. वर लागेल वर लागेल वरती लागेल खिडकी आहे ना माझी डायरी हा तिथेच बस. ठेवा तिथे पूर्ण नाही. हो तिथेच बस. ठेवा तिथे. माळवे बस. आहे ना माझ्या मेवण्यात आता इकडे या. माझ्या मेवण्यात बोला बोला. ऐकायला मिळते की नाही चांगलं. जरा शुभचिंतन. हा मामा जरा बोल. तब्येत नाही बरी. वंदने मानवी गुरुजी, जमलेले पाहुणे, बंधू भगिनी, आपण या ठिकाणी फार मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या स्थानानिमित्त आलो आहोत. फुलपगारची आज 75वी जयंती, 75वा वाढदिवस. हे भाग्य क्वचित लोकांना लाभतं, ते त्यांना लाभतं. मनुष्य जन्माला आल्यानंतर 2-3 प्रकारची कर्तव्य त्याच्यासोबत घेऊन येतो.
एक कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्य त्याला पार पाडावं लागतं. त्याप्रमाणे सामाजिक जबाबदारी सुद्धा त्याला पार पाडावी लागते आणि इतर बाबतीचे सर्व धक्केबुक्के खावे लागतात. हे घराणं फार मोठं आहे. मोठं घराणं आज जवळजवळ त्यांच्या घराण्यात जर पाहिलं तर 40 ते 50 माणसं, लहान मोठी नातुंड परतुंड सुद्धा निघतील. अशा पद्धतीच्या मोठ्या घराण्यात ते वाढले. आजचं जीवन जगणं माणसाला सोपं झालेलं आहे. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने म्हणजे जगणं सोपं झालं आहे. ऐपत प्राप्ती वाढत गेली आहे. परंतु त्या काळी जगणं फार कठीण होतं. प्राचीन काळी, पूर्वीच्या काळी हे गरिबीतून सगळे वाढले. तुम्ही आम्ही सगळे गरिबीतून अशा पद्धतीने गरिबीतून वर आले आणि गरिबीतून स्वतः जगले आणि त्याने इतरांना जगवलं. स्वतः जगले, मला बोलण्याचा हेतू हा, स्वतः जगले परंतु त्याचे 5-6 भाऊ आणि नातेवाईकांना सुद्धा जगण्याचं सहकार्य केलं. त्या मदत केली, हात दिला की तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे वर या. हे भाऊ कुठेतरी खेडेगावी होते, सर्व्हिसला इकडे तिकडे सगळ्या भाऊ भावांनी त्यांनी मुंबईला घेतल्या आणि इथे मार्गाला लावले. म्हणजे आपणही आपले भरत केलं, आपणही जगले, दुसऱ्याला जगवलं. अशा पद्धतीने जीवन जगले अशाच पद्धतीने. आणि आज माझी परिस्थिती मी पाहतोय त्यांची, की त्यांची मुलं फार सुलक्षणी आहे. की वडिलाने जे कष्ट उपसलेले आहे त्याचं काहीतरी श्रेय ह्या मुलांनी घेतलं पाहिजे. ते सेवा करतात, अतिशय जीवापाड सेवा करतात. कशा करतात की हे ऋण फेडलं पाहिजे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनात फार मोठा आघात झाला, धक्का झाला. त्यांच्या आईचा आमची बहीण आणि मेवण्याच्या जीवनामध्ये आघात झाला. तो शेवटचा मुलगा, हे बांधकाम सुरू होतं, नुकतंच कुठं संपलं असतं. शेवटचा मुलगा गेला त्यांच्यातून, त्यांना सोडून गेला. नाईलाज आहे, कोणाच्या हातचं नव्हतं. परंतु त्याने आम्ही सगळ्यांनी समजावलं की विसरण्याचा प्रयत्न करा. हे जीवन असं जातं, जीवनात धक्केबुक्के असतात. सुखी जीवन जगता येतं, काही दुःखाचे झटके ते सहन करावं लागतं. अशा पद्धतीने त्याने आयुष्यभर जीवनाचे धक्के ठेवले. मग माणसाला एकच ध्येय ध्यानात ठेवायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्याचं चांगलं करता आलं नाही काय, परंतु त्याने वाईट करू म्हणावं, वाईट मात्र करू नये. ते अशा पद्धतीने ते जीवन जगले की दुसऱ्याला हा आधार देत 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 जगले. आज मला माहीत आहे बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा सगळ्या सोयऱ्यांना आधार दिला आणि ते जगले. अशाच पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी अशी भगवानाजवळ प्रार्थना करतो की आम्ही त्यांची शताब्दी साजरी करण्याकरता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा येऊ. एवढं बोलून मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना शताब्दीपर्यंत ते जावं असा मी आशीर्वाद देतो. माळे गुरु परत आपण तिथे जमायचंय. चालेल, भाषण करा. भाषण करा. बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आमचे सर्वात थोरले बंधू लपा फुटबगार यांना आज 75 वर्ष लागलेलं आहे आणि म्हणून त्यांना चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्यांच्या आयुष्याची मीमांसा करण्याची या ठिकाणी आज ही वेळ नाही, परंतु या त्यांच्या वयाच्या कालखंडामध्ये जरा गप्प बसायला बरं होईल. त्यांच्या आयुष्यामध्ये शिखर होत गेली, त्याचा जर आपण आढावा घेतला तर तो फार मोठा इतिहास होईल. पण मी या ठिकाणी एवढं एकच सांगेल की त्यांचं हे जीवन, त्यांचं हे वैभव, त्यांची ही कारकिर्दी आणि त्यांचा प्रयत्न याच्या मुळात खोलात शिरलं तर मला वाटतं हे सर्व श्रेय विठ्ठल काशीनाथ उपशान गुरुजींना द्यायला पाहिजे आणि ते कोणीही नाकारू शकणार नाही. त्यांनी लपाला मुंबईला आणलं, विठोबाला मुंबईला आणलं, त्यांचा मावस तो बावळे जो होते त्यांना जवळ ठेवलं, यशवंतरावाला मुंबईला आणलं. मला वाटतं ह्या गोष्टी कोणाही नाकारू ठेवणार नाही. नंतर मग मलाही मुंबईला आणलं आणि आमचा शेवटचा एक भावाचा मुलगा पांडुरंग बावळे यांना मुंबईला आणलं. त्यांची पुण्याला व्यवस्था करून त्यांचंही बरं केलं. पांडुरंग मुद्दा असा
की याच्या पायाचे दगड नेहमी आठवणी ठेवायला पाहिजेत, त्याचा विसर पडता कामा नये, हेच या ठिकाणी मला सांगायचे. आणि म्हणून आपण जे सुखाचं जीवन जगला जगता आहात, असंच सुखाचं जीवन तुम्हाला 100 वर्षाच्या पुढे जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण आपल्या कुटुंबाचे जे 50-60 लोक होते, मला वाटतं या ठिकाणी सगळे असते फार बरं वाटलं असतं मला, नाही ना? तेव्हा ते सगळे आले असते या ठिकाणी, नातवंड परवंड भाऊ वगैरे, तर मला या ठिकाणी जास्त आनंद वाटला असता. आणि म्हणून या ठिकाणी मी लपा फुलपगार यांना उदंड आयुष्य चिंतितो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांची देखभाल करण्याकरता त्यांच्या सौभाग्यातून आणखी 102 वर्षाचं आयुष्य लावो अशी प्रार्थना करून जय भीम जय बुद्धदेव हा घालायचं तर नक्की घालतो. भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लक्ष्मणराव पांडुरंग इतर मंडळी, मला वाटतं हा सगळा कौटुंबिकच कार्यक्रम आहे. तो मोठा केला असता तर बरं झालं असतं, एवढं मला परत सांगायचं आहे. कारण आताच काढला की नाही सांगितलं की सर्व मंडळी काय आलेली दिसत नाहीत. आपली सर्व नातलग मंडळी जर एकत्र केली तर त्याच्यात 4-5 होतील फक्त नातलग मंडळी. तरी पण हा सोशल कार्यक्रम समजून, सामाजिक कार्यक्रम समजून आमच्या मामांचा हा वाढदिवस जर मोठ्या प्रमाणात एखाद्या हॉलमध्ये केला असता तर आणखी बरं झालं असतं. मला अगदी सकाळीच सांगितलं अशोकने की आज दादांचा वाढदिवस आहे तर तुम्ही या आणि घरीच आहे. आता मी त्यांच्यापेक्षा लहानच आहे, त्यांचा भाचा आहे. आणि कडलाकीने सांगितल्याप्रमाणे आमच्या मामाचे मामा विठ्ठल काशीनाथ उपशाम मंडळी सिनियर ते अगोदर मुंबईत आले 1930 साली. आणि मास्तर आणि गुरुजी जरी असले तरी त्यांनीच सगळं सहाय्य केलं, सगळ्यांना दिशा दाखवली. एक अगदी खरं आहे. शांताराम मानाजी उपशाम, विठ्ठल काशीनाथ उपशाम यांच्या बोटाला हाताला बोट धरूनच सगळी मंडळी पुढे आली. आणि शिक्षक मंडळी जरी असली तरी यांनी बरंच काही जे काय समाजात केलं ते खरोखर बघण्यासारखं आहे, त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे आणि त्याच्यामधून चांगलं घेण्यासारखं आहे. आता याहीपेक्षा जास्त काही सांगता आलं असतं, परंतु वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या समोरच्या आपण जी काय माहिती पाहिली ऐकली तसं काही साक्षात काहीतरी जर दिला तर ते बरं होईल. माझे थोरले बंधू परशुराम मावळे हे 2-4 वर्षांनी मला सिनियर आहेत. त्यांनी सुद्धा जुन्नरला काय कसं काय परिस्थिती होती, काय गरिबी होती, कशा परिस्थितीतून 7वीचा फायनल पास झाल्यानंतर लोक शिक्षक झाले आणि त्या गरिबीतून मुंबईला येऊन यशवंतराव, विठ्ठलराव या फुलबाजार मंडळींनी काय केलं ते सांगण्यासारखं आहे. आणि ते आमच्यासारख्याला नाही, अगदी जी नवीन पिढी आहे आताची तिला ही माहिती समजली पाहिजे, त्यांना ते कळलं पाहिजे. सगळ्या आकाशातून आलेलं नाही. आम्ही जरी आता इंग्रजी शिकलो, बरेचसे पैशामध्ये झालो, निर्माण झालो, तरी पण आम्ही कुठे होतो आणि काय त्रास घेतले हे सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे. आणि या सर्व गोष्टीचं श्रेय लक्ष्मणरावांबरोबरच त्यांच्या पत्नीला म्हटलं आहे. त्यांनी हा संसार सांभाळला. जावळे इकडे जागा आहे. हीरक महोत्सव म्हटलं तरी चालेल, ते 7 पंचात तरी साजरे होते. पण त्याचबरोबर लक्ष्मणरावाच्या खांद्याला खांदा भिडून जिने आज संबंध आयुष्य काढलं की माझी बहीण वत्सलाबाई, हिची मात्र उपेक्षाच झालेली असं दिसते असं मला वाटतं. तर त्या आईने त्यांच्या बरोबरीनेच कष्ट केलेले आहेत आणि तिची 17वी तरी साजरी करावी अशी मी तिच्या मुलाला
हे असो ते जावळे पॅकेटी जावळे खरं सर भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आमच्या नातेवाईक सर्व नातेवाईक लपा फुलपगार गुरुजींच्या संबंधी असलेले जवळचे नातेवाईक कुटुंबीय मंडळी हा आमचा आजचा दिवस सर्वांच्या योगायोगाने हा आमचा पवित्र दिवस योग्य दिवस असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आमच्या लपा फुलपगारांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर ज्याला आपण म्हणतो पुनर्जन्म, खरं म्हणजे गेल्या 6-7 महिन्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं की आता काय माझं 1-2-3 दिवसच मी राहणार आहे, का आता काय मला वाटत नाही की मी जास्त दिवस जगेल. आणि त्याच्यातून ते वाचले, लग्न करायला हजर झाले. तुम्हा आम्हामध्ये आज दोघे जण सोहळ्याने आपल्या समोर दिसतात. हा खरं म्हणजे पुनर्जन्माचाच काहीतरी भाग असला पाहिजे. आणि हा पुनर्जन्म, हा योग येणं हे काहीतरी मला वाटतं नुसतं काय माणसाच्या हातात नाही. पैसा असेल तर असं नाही मिळत, परंतु कुठेतरी चांगला ठेवा, कुठेतरी चांगला विचार, कोणासाठी तरी काही हातभार लावण्याचा जो विचार आहे, जे पुण्य काम आहे, धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे लपाच्या हातातून अनेक अशी पुण्य कामं झाली. मग ते विवाहाच्या दृष्टीने असेल, मग ते कोणाच्या तरी सहकार्याच्या दृष्टीने असेल, किंवा त्यांनी जरी एवढं जरी केलं नाही पण आपल्या जवळच्या माणसाला, एखाद्या कुटुंबातल्या लहान थोराला त्याची परिस्थिती न बघता आपलेपणाने वागणं, बोलणं आणि समजून घेणं हा एक विचार. आणि म्हणून आता हा सोहळा एका विचाराचा आहे, चांगल्या विचाराचा आहे. आणि लपा फुलपगाराच्या दृष्टीने तो तुम्हाला लाभला. आणि त्यांना 75 वर्षाच्या निमित्त हा आजचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या मुलांना मी धन्यवाद देतो. मी शाब्दिक त्यांना पुष्पमाला देतो, कारण मी काही आणलेली नाही. आणणे मला माहिती होतं, घरी आमची चर्चा झाली 75व्या वाढदिवसाला काय घेऊन जायचं. पण तो जो परिपूर्ण झालेला माणूस आहे त्याला काही घेऊन जाणं म्हणजे हे काही बरोबर नाही. तर आज आपण शाब्दिकच त्यांना आपण भेटूया, बोलूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. आपल्या सर्वांच्या जवळच्या नातेवाईकांच्या दृष्टीने हा एक आनंद सोहळा. कारण अलीकडे आमचे आनंदराव क्षाम यांना फार माहिती आहे, एवढी जबाबदारी असताना एवढं असताना एवढंच तर पण गेल्या 4 दिवसापूर्वी भेटल्यानंतर हा माणूस शेवटच्या क्षणाला आहे. आम्ही काही अपेक्षा करत नाही, घरातली मंडळी अपेक्षा करत नाही, मुलं सुद्धा बोलतात, आम्ही सुद्धा सांगतो की गुरुजी हे कशाला करता. तरी नाही, आमच्या एका वहिनीच्या मुली करता मला सांगितलं की एक स्थळ आहे जवळ, तुम्ही त्याला जाऊन त्यांना भेटा. म्हणजे हा एक चांगला विचार आज तुमच्या आमच्या समाजामध्ये आणि नातेवाईकांना आपल्याला जो मिळालेला आहे, हा खरं म्हणजे हा फार मोठा ठेवा आहे, ज्याला घेता येईल नव्हे, सर्वांनी घेतला पाहिजे. का हा चांगला विचार आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पिढीला उपयोगी पडणारा विचार आहे. सहकार्याचा, दुसऱ्याकरता मदत करण्याचा, आपण आपली परिस्थिती कशी जरी असली त्याच्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती समजून त्याला हातभार लावण्याचा हा विचार भदंत, अशा विचाराला अनेक प्रसार देऊ, सर्वांच्या अंतःकरणात जाऊ, एवढीच मी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. लपांच्या 75व्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व इथे जमण्याचं भाग्य निर्माण झालं. आणि ही 75वी साजरी झाली याबद्दल किती आनंद व्यक्त करावा आणि किती नाही असं मला झालेलं आहे. शुक्रवारी खरं म्हणजे हे प्रत्यक्षात त्यांचा वाढदिवस आणि मला अचानक कळलं आहे की आज कालच वाढदिवस 10 तारखेला. तेव्हा शुक्रवारी मला अचानक कळलं की आज त्यांना 75 वर्ष पूर्ण होतात. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही त्यांच्याकडे आलो आणि त्यांना भेटून आमचा आनंद आम्ही त्यावेळी व्यक्त केला. आणि खरं ते आज हा केवळ लपांचाच 75वा वाढदिवस नव्हे,
त्याबरोबर जे आमच्या बहिणीने वत्सलाबाईंनी जो हा या ठिकाणी त्यांच्याबरोबर जो सुखासमाधानाने एवढ्या वर्षाचा संसार केला, तर त्या सोहळ्याचाही आज या ठिकाणी कौतुक असं मला वाटतं. त्या दोघांनी आयुष्यामध्ये अनेकांसाठी अनेक गोष्टी करण्यासाठी सतत आयुष्यभर धडपड केली. मला त्यांच्या आठवणी अगदी मी 8, 9, 10 वर्षाचा असतानापासूनच्या नायगावपासूनच्या आहेत. आणि त्यावेळेला ह्या दोघांनी माझे वडील म्हणा किंवा आमचे सुशीलाचे वडील आप्पा हे म्हणा, तर ह्यांच्यावर जे जीव ओतून प्रेम केलं आणि ह्या आमच्या दोन्ही कुटुंबांसाठी त्यावेळेला हे कुठेही काही कमी जास्त झालं तर ही मंडळी ज्या पद्धतीने धावली आणि त्यांनी त्यातल्या अडचणी किंवा त्यातलं सहभाग उचलण्यासाठी जे नेहमीच जीव ओतला, त्यामुळे मला कधीही म्हणजे त्यांचा विसर पडण्यासारखी परिस्थिती कधी निर्माण झालीच नाही. काय तेव्हापासून सातत्याने आम्ही एकत्रित राहिलो. कुठेही काही प्रॉब्लेम आले आणि ते लपांकडून सुटण्यासारखे असं वाटलं की हक्काने लपांकडे जायचं आणि सांगायचं त्यांना की भैया असं असं आहे, काय करायचं. आणि लपांनी आपल्या स्टाईलमध्ये तो प्रॉब्लेम सोडवायचा. त्याच्याकरता जी धावपळ करायची त्यांनी कोणालाही न सांगता गपचूप करायची. काय अशा रीतीने त्यांनी सबंध आयुष्य व्यतीत केलेलं आहे. आता हे झालं वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये. आम्ही नातेवाईकच होतो, एकमेकांसाठी आम्ही धावलो पळलो, तर त्याचं काही खूप वाटायचं कारण नाही असं कदाचित काही लोकांना वाटेल. परंतु हीच गोष्ट स्वभावतः त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सातत्याने केलेले आहे. मग ते सामाजिक कार्य कदाचित जुन्नर तालुका बौद्ध जनसंघाचं असेल, तेच सामाजिक कार्य डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं असेल किंवा इतर अनेक ज्या संस्थांमध्ये त्यांनी वेळोवेळी भाग घेतला आणि जीव तोडून काम केलं, त्या कुठल्याही संस्थेचं असेल. पण त्या सगळ्या संस्था कुठेतरी चांगल्या रीतीने उभ्या राहाव्यात, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्या चांगल्या चालाव्यात अशासाठी त्यांनी अत्यंत जीव तोडून ह्या उभयतांनी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याकरता मला इथे या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आज ही आमची डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वास्तवतः आज 20,000 वार जमिनीची मालक सोसायटी. आज या ठिकाणी आम्ही सगळेच लखपती आहोत, कारण सगळ्यांची घरं आज कित्येक लाख रुपयाची घरं प्रत्येकाची आहेत. परंतु सोसायटी करता जागा द्यायची म्हटली तर आज आमच्या सोसायटीमधला एकही सभासद तशा रीतीने पुढे आलेला नाही किंवा त्यांनी सहकार्य केलेलं नाही की जे सहकार्य लपांनी अगदी सुरुवातीपासून या संस्थेकरता दिलेलं आहे. एवढंच नव्हे, आज तागायत आम्ही हे त्यांच्या ह्या अगत्याचा आणि सौहार्दाचा फायदा आम्ही घेत आलेलो आहोत. तेव्हा अशा रीतीने त्यांनी जुन्नर तालुका बौद्ध जनसंघामध्ये सुद्धा अशा रीतीने अनेक वादळ उभी राहिली आणि त्या वादळांच्या काळात सुद्धा लपांनी आपली भूमिका एक खंबीर नेतृत्वाची भूमिका त्यांनी सदैव बजावलेली आहे. तेव्हा आज ते या ठिकाणी 75ला हलते चालते आहेत, बोलते आहेत. कदाचित त्यांची प्रकृती फार अशक्तपणामुळे त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु तरीही ते हलते चालते आहेत, बोलते आहेत. आज आपल्यामध्ये इथे उपस्थित करत आहेत. ह्या परिस्थितीचा आनंद मी अत्यंत हा आनंद मी व्यक्त करतो या ठिकाणी. आणि त्यांना ही
परिस्थिती अधिक चांगली हो, त्यांचं आयुष्य आरोग्य अधिक चांगलं हो आणि त्यांना अधिक काळ आमच्यामध्ये राहण्याची भगवंताने संधी देऊ अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो. मी आपला आभारी आहे. हा प्रसंग आला नाहीतर हे कठीण काम होतं. शेवटचा इलाज माझ्या त्या थोरल्या मुलाने केला आणि त्याच्यातून मी मार्ग काढला माझ्या स्वतःच्या या श्रमाने. आणि थोडंसं आज मला बोलताना ते बोलता येत नव्हतं. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल काय जे सांगितलं त्याच्यात मी किती बरोबर आहे की नाही याची मला शंका आहे. मी मात्र एकच आहे की मला बाबासाहेबाचं दर्शन स्वतः 14व्या वर्षीला नारायणगावला, त्यानंतर त्यांचे वडील त्यांच्याशी आग्रह धरला माझ्या काही कामाकरता की मला त्यांची भेट घ्या. तर साहेबांनी मला त्यांची भेट घेतली आणि त्यावेळेला राजगृहावर त्यांचं दर्शन घेतलं. आणि तेव्हापासून मला वाटलं काहीतरी करावं आणि म्हणून मी काहीतरी केलं. तेव्हा त्यात मी सर्वजण सहभागी होतो आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे. जास्त काही मला बोलता येत नाही. आज हा आनंदाचा 76वा सोहळा आहे. याला वाढदिवस म्हणतात. लपा फुलपगार म्हणजे चालतं बोलतं कोर्ट आहे पा. कोणतीही अडचण येऊ, मग पोलिसाची येऊ, वकिलाची येऊ किंवा एखाद्या बाबीत आपणाला काही कमी पडलं असेल याची पूर्तता करण्यासाठी जर धाव घ्यायची असेल तर लपा फुलपगार. आणि त्यांनी ती अडचण सोडवलीच पाहिजे. काय मेंदू असेल का 5-6 सोसायट्या किंवा संस्था त्यांनी चालवल्या. ही सामान्य गोष्ट नाही. ही बाब सामान्य नाही. असा मेंदू हा मी फिरतो पण असा मेंदू मी पाहिला नाही. कल्लक इतका विचारी. बरं कधी कोणत्या बाबतीत ते अपुरे पडलेत असं नाही. शत्रूने सुद्धा हे त्यांचा हेवा करावा अशी त्यांची सौजन्यशील वागणूक. फार सौजन्य. समजा एखादी सोयरीक बघायची झाली, ती सोयरीक समजा याला सोलापूरला आहे, लपानी पदर पैसा खर्चून तिथं जावं, त्याची शेती वाती पाहावी आणि मग त्याला खर्चावं का तुझी शेती आम्हाला एवढ्या बंडला मारतोस आणि हे तुझ्या मुलाला चांगल्या माणसाची मुलगी द्यायला लावू शक्य नाही. म्हणजे पदरचा पैसा फुकट घालू पण बारीक सारखी चौकशी करून त्या ठिकाणी कोर्टाचं काम असो किंवा कोणाला लॉकअपमध्ये टाकलेला असो, लपाकडे आल्याबरोबर लपाचा चिठ्ठी पाठवून देणार नाही. कजाबाबा चिठ्ठी नाही. स्वतः त्रास घेऊ असा माणूस कुठेच पाहिला नाही. स्वतः त्रास घेऊन स्वतः 4 पैसे घालू, स्वतःची इरेच लावू, हे काम त्यांनी यशस्वी केलं. लपा फुलपगार सुंदर तालुक्याचं नवं पण समाजाचं भूषण आहे. भूषण आहे. तेव्हा त्यांना सत्य लाभावं आणि त्यांची साजरी व्हावी. 1 वर्षांनी तो सोहळा मला बघायला तर आता शेवटची वंदना घेतो. बाईंना बोलायचे बाई दादा बोला बाबा. ज्यांची 75वी जयंती साजरी करतो ते उत्सवमंत्री फुलपगार गुरुजी आणि माझी आई सगळे सोने माझे भाजी आणि मुलगी माझे आपते माझे नातेवाईक, माझ्या भगिनी, माझे बंधू, माझ्या वहिनी
वहिनी एकच आहे माझी वहिनी माझी सगळी माझी उपस्थित मंडळी तुम्ही आल्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि इतक्या लांबून लांबून तुम्ही कोणत्या अडचणीतून एक म्हणतात ना सोयरे म्हणतात ते असे सोयरे आणि आपतिष्ट हाकेला ओ देणारे तसे तुम्ही हाकेला ओ देऊन आलेला आणि आम्हाला एक प्रकारे तुमच्या येण्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे आणि आम्हाला खरोखर तुमच्या येण्याच्या आनंदाने आम्ही भारावून गेलो. हे सगळं श्रेय आहे ते माझ्या मुलांना आहे, माझ्या नातेवाईकाला तर आहे पण माझ्या मुलाला आहे. माझ्या मुलाने आम्हाला दोघा नवरा बायकोनं साथ दिली आणि त्यांच्या साथीमुळे ही पुढची पावलं आम्हाला उचलता आली. त्यांनी कधी आईवडिलांचा शब्द बोलला नाही आणि त्यांच्यामध्ये आम्ही पण सहभागी झालो, मुलं पण सहभागी झाले. जवळजवळ यांचे हा पहिलाच आधार नसून यांचे पोटाचं ऑपरेशन झालेलं होतं, यांचा मुलगा फ्रॅक्चर झाला होता, यांचा गॅस्ट्रो झाला होता, याला पुन्हा एक पाय फ्रॅक्चर झाला होता धावपळीमुळे आणि हे डॉक्टरमध्ये पाय पडले. हे सगळं श्रेय माझ्या मुलं आणि सुना यांचंच आहे का त्यांनी खरोखर अतिशय त्रास काढला आणि त्यांच्या जोडीला मी आहे. हॉस्पिटलमध्ये बसणं राहणं करणं तर माझा मोठा मुलगा तडकाफडकी निर्णय घेऊन केलंच पाहिजे झालंच पाहिजे. दोघांचं आई बापाचं म्हणायचं नको मला तिकडे तरी ते जाणारच आणि ते करणार. सर्वस्व श्रेय हे माझ्या मुलांचं सुरच आहे तर ते कधी कोणत्या बाबतीत करण्यामध्ये ते कधी कुत्रे करत नाहीत आणि तुमची पण मुलं आहेत तुम्हाला पण सहकार्य देतात. आणि माझे जे सोयरे आहेत माळवे गुरुजी कसबे गुरुजी हे आमच्या वयाच्या आसपासच आहेत आणि माझे भाऊ आहेत हे सगळे बसलेले नातेवाईक मंडळी आमच्या वयाच्या आसपासच त्यांची वाटचाल आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो सुखाचं आयुष्य लाभो त्यांच्या मुलाबाळाला सुख लाभो हे नेहमीच प्रार्थना करतात. आपले सगळे नातेवाईक सुखाचे राहो आणि त्यातले त्यात आमच्यावर जे दुःखाचे प्रसंग आले त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सगळ्यात जवळच राहणारे आमचे उपशम साहेब त्यांच्या मिसेस यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. कसब्यांनी म्हणा कसब्यांच्या मुलाने त्यांच्या भावाने माळे गुरुजीने माझी दीर जावा सगळ्यांनी आम्हाला माणसावर अडचणी येतात आणि अडचणीतून जेव्हा माणूस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हा आम्हाला सर्व सहकार्याने आणि तुम्हा आमच्या आशीर्वादाने हे सगळे दिवस चाललेले आहेत. आमचं वय झालेलं आहे पण एवढंच का वयामानाने सगळ्याच गोष्टी सगळीकडे जायला होतातच असेल सगळ्याच गोष्टी परिपूर्तता करता येते असेल पण असं तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने हे आम्ही वाटचाल करीत आहोत. त्याच्याशी तुमचे खरोखर आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य आमच्या कारणीभूत पडतं आणि त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या आल्याचे आभार मानते. सर्वांना शुभ चिंतिते आणि माझ्या मिस्टरांना सांगितल्याप्रमाणे 101 वर्षाचं आयुष्य लाभो. सर्व प्रकारचे उपचार चालू आहे आणि उपशम साहेबाचं नेहमी लक्ष आहे त्यांच्याकडे. नेहमी येऊन ते सांगणार कशी तब्येत आहे कशी तब्येत आहे कशी तब्येत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने आणखी माणसाला आयुष्य वाटतं असं आम्हाला वाटतं. कसं येतात विचारतात मला येतात नेहमी येऊन यांची चौकशी करतात. तुम्ही म्हणजे त्यांना 101 वर्षाचं आयुष्य लाभो आणि पुढे तो 101 वर्षाचा वाढदिवस आपण पुढे साजरा करू आणि तुमच्या परिवाराला सर्वांना 101 वर्षाचं आयुष्य लाभो असं मी शुभचिंतिते आणि सर्व दोन्ही उपशाम यांची नेहमीच आठवण करतो. तर मला आज जे दिवस आहे ते माझे मामा जे विठ्ठल काशीनाथ उपशाम आणि शांताराम मानाचे उपशाम पण ते तर त्यांच्या पुढे पण जाऊन कधीतरी सांगतात. ते म्हणतात की म्हणजे आम्हा भावांना जे दिवस आहेत ना ते आमचे वडील इथे ते इनामदार कोण होते तिकडे त्यांच्याकडे त्या नोकरीला होते तिकडनं काहीतरी ते द्यायचे त्याच्यावर ते आम्ही करतो तर ते अजून म्हणजे मामाचे ते काढतातच म्हणा त्याच्या पुढे जाऊन सुद्धा असे पुढचेच पण सांगतात. आजकाल लोक म्हणजे आईवडिलांचं सुद्धा आठवत नाही पण ते त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे त्याप्रमाणे आम्ही भाऊ बोलतोस ना बोल काय बाहेरची कोणी नाहीये. हा वाढदिवस खरं म्हणजे ते घाईघाई झाला तर आम्हाला मोठ्या प्रमाणात लागला होता पण काही घरगुती अडचणी होत्या त्यामुळे आपल्या सगळ्या नातेवाईकाला आणि जवळच्या लोकांना कळवता आलं नाही त्याबद्दल माफी मागतो आणि या पुढचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात आम्ही करू अशी आपल्याला
Out.